भंडारा जिल्ह्यामध्ये सध्या 4 नगरपरिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। सगळेच पक्ष आपल्या सत्तेसाठी प्रयत्न करताना दिसतात आणि यातच भंडाऱ्यात पार पडलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमामध्ये भाजप आमदार परिणय फुके यांनी गेल्या काही वर्षांमध्ये नगरपरिषदेमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला। 25 ते 30% कमिशनशिवाय कोणतेही काम झालं नसल्याचा दावा देखील त्यांनी केला। भंडारा जिल्ह्यातल्या 4ही नगरपरिषदेत भाजपची सत्ता आहे। नंतर तिथे प्रशासक बसवण्यात आला तर दुसरीकडे राज्याची सत्ता भाजपच्या हातात असताना भ्रष्टाचार कसा झाला असा प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे परिणय फुके आपल्या सरकारवरच टीका करतात का असा प्रश्न आता उपस्थित होतो। दरम्यान याबाबत परिणय फुकेंची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काळे। भाजप आमदार परिणय फुके आपल्यासोबत आहे। खरं तर काल त्यांनी भाषणामध्ये भंडारा येथे जोरदार असे आरोप केलेले आहे। कमिशनखोरीबाबत ते आरोप आहे। नेमकं काय आहे त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। परिणयजी, काल आरोप केले, नेमका रोख कोणाकडे? नाही, असा एक जे भंडारा नगर परिषदमध्ये मागच्या 4 वर्षापासून प्रशासकाच्या माध्यमातून जे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे, मोठ्या प्रमाणात टेंडरमध्ये गैरव्यवहार होत आहे, मोठ्या प्रमाणात टेंडर रिंग करून मोठे कमिशन घेऊन जे कामं वाटप झालेले आहे त्या सगळ्या संदर्भात आरोप मी केलेले होते। काही दिवसाआधी 20 कोटीचे टेंडर कोणताही प्रमाण न घेता, प्रशासकीय मान्यता न घेता, कोणतीही परवानगी न घेता 20 कोटीचे टेंडर काढण्यात आले होते आणि ते त्या संदर्भातली तक्रार मी पालकमंत्र्यांकडे केली। पालकमंत्र्यांनी ते अर्ध्या तासातच रद्द केले सगळे टेंडर आणि कालच पालकमंत्री पंकज भोयरजी मुख्यमंत्री साहेबांना भेट घेतली आणि या संदर्भातली सगळी माहिती मुख्यमंत्री साहेबांना दिलेली आहे आणि यामध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून कलेक्टरला देण्यात आलेले आहे। कलेक्टर पुढच्या 7 दिवसाच्या आत या संदर्भातली जो अहवाल आहे तो सादर करणार आहे आणि त्यानंतर निश्चितच याच्यात कोण कोण यामागे आहे ते सगळं पुढे येणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ सप्तशील सातपुतेसह अमर काळे, नागपूर।